तर महानंदा डेअरीवरून पुन्हा घमासान रंगलं। महानंदा डेअरी केंद्राच्या एनडीडीबी कडे हस्तांतरित होणार आहे। मात्र विरोधकांनी यावरून सरकारवर आरोप केलेले पाहूया। महानंदा डेयरी का पूरा कारोबार अब गुजरात से चलेगा। जिस तरह से मुंबई को अडानी को बेच दिया है, धारावी बेच दिया, नमक वाली जमीन बेच दी, देवेंद्र फडणवीस मुंबई का सौदा करने जा रहे हैं। मैं आपको बता रहा हूँ। मला या राज्यातील काही लोकांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे। म्हणजे माहिती घ्यायची नाही आणि बेतर आरोप करायचे। महानंदा मुंबईत जाणार आहे, फक्त आज अडचणी सापडलेली आहे म्हणून तिला आता मदत करण्याचा आपण निर्णय केला आहे। महाराष्ट्रातल्या सर्व दूध संघांची प्रमुख संस्था महानंदा अखेर केंद्र सरकारच्या एनडीडीबी कडे हस्तांतरित होणार आहे। हस्तांतरण प्रक्रियेवेळी संचालक मंडळ नको ही प्रमुख अट होती, पण महानंदाच्या संचालकांनी राजीनामे दिल्यानं हस्तांतरणाचा मार्ग मोकळा झालाय। मात्र यावरून राजकारण तापलंय। महाराष्ट्र सरकार अजून एक संस्था गुजरातच्या घशात घालत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। एक एक या महाराष्ट्रातली संस्था उद्योग हा गुजरातकडे वळवला जातो आहे। उद्या मुंबई सुद्धा गुजरातला देतील। महानंदाचे चेअरमन कोण होते? राधाकृष्ण विखे पाटलांचे सख्खे मेवणे 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 पाहुणे, आणि पाहुण्यांनी दिलं महानंदा। शेकडो कर्मचारी आहेत तिथे। काय केलं या विखे पाटलांच्या पाहुण्यांनी आणि मेहुण्यांनी? काय मत याच्यावरती भूमिका व्यक्त करा। तुम्ही एक डेअरी चालवू शकत नाही महाराष्ट्र सरकारची। स्वतःच्या डेऱ्या बरोबर चाललेल्या आहेत, स्वतःच्या खोक्यांचं राजकारण बरोबर चाललेलं आहे। मला वाटतं या राज्यातील काही लोकांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे। म्हणजे माहिती घ्यायची नाही आणि बेतर आरोप करायचे। महानंदा मुंबईत जाणार आहे, फक्त आज अडचणी सापडलेली आहे म्हणून तिला आता मदत करण्याचा आपण निर्णय केला आहे। संचालक मंडळाने राजीनामा देऊ केलेला आहे। त्यांची बैठक मी सोमवारी बोलवलेली आहे। पहिला कामगारांचा प्रश्न आता आपण सोडू आणि मग एनडीडीबीची आटच होती ती, त्याप्रमाणे संचालक मंडळ राजीनामा द्यायला तयार आहेत आणि त्यामुळं अशी कुठली अडचण त्याच्या मागे आता राहिलेली नाही आहे। ये सरकार इतनी बड़ी सरकार अपने आप को मानती है, एक डेयरी नहीं चला सकती। एक डेयरी भी बेच दी है लोगों ने। शुगर लॉबी के लोग हैं, उनकी तो डेयरी चल रही है। विखे पाटिल की डेयरी चल रही है, गोकुल डेयरी चल रही है, वारणा चल रही है। जिस तरह से मुंबई को अडानी को बेच दिया है, धारावी बेच दिया, नमक वाली जमीन बेच दी, देवेंद्र फडणवीस मुंबई का सौदा करने जा रहे हैं। मैं आपको बता रहा हूँ। और उसमें हिम्मत नहीं है कि महाराष्ट्र के नेता होने के बावजूद इस निर्णय को विरोध करे। ये डेयरी के साथ 50 एकड़ की जो जमीन है गोरेगांव में, ये बेचने की साजिश है और उसमें देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे और अजित पवार शामिल है और ये जमीन भी अडानी को देने जा रहे हैं लोग। संजय राऊतच्या डोक्यावर परिणाम झाला आहे। असे जे मुक्त लोक उधळत आहेत त्यांना खरं मानसोपचाराची गरज आहे। अशी कुठली 50 एकर जमीन ते म्हणतायत, ते जर ते आरोप म्हणतायत तर खरं म्हणजे त्यांच्याविरुद्ध आबरूनुसार दावा मी दाखल करणार आहे। आता मी आतापर्यंत पुष्कळ आम्ही काही गोष्टी पथ्य पाळतो। त्यांनी काय त्यांच्या जीवनात व्यक्तिगत जीवनात सुद्धा उद्योग केलेत, कोणाचे घर फोडले, कोणाचे घर उद्ध्वस्त केले, आता ती आता मला नाव सांगावं लागतील। 50 एकर दावा काय तुम्ही सिद्ध करा ना, मी राजकारण संन्यास घेऊन टाकेल। महानंदाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे। तिच्या फक्त पुनरुज्जीवनासाठी आपण केंद्रीय संस्थेकडे हाताळायला देत असल्याचा दावा सरकारनं केलाय। मात्र सध्या दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत आणि त्यांचेच मेहुणे राजेश परजने हे महानंदाचे अध्यक्ष असूनही संस्था का द्यावी लागतीये असा आरोप विरोधकांनी केलाय। काही दिवसांपूर्वी सरकारमधीलच मंत्री भुजबळ यांनी या निर्णयावरून नाराजीही व्यक्त केली होती। आज महाराष्ट्रामध्ये जवळपास सहकारी संस्था जर बघितल्या जवळपास 2,22,000च्या वरती आहेत। इतक्या मोठ्या संस्था देशात, आपल्या देशात कुठच्याही राज्यामध्ये नाही आहेत। त्याच्यानंतर खालोखाल येतं गुजरात, ज्याचा महाराष्ट्र डोळा आहे। महाराष्ट्रामधली महानंदा डेअरी ही भविष्यात पुढे अमूल गिळंकृत करते का काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। महानंदा आणि सरकार यांनी ज्या पद्धतीनं जे काम करायला पाहिजे होतं त्या कामामध्ये कुठेतरी त्रुटी निश्चितपणे झालेली आहे। महाराष्ट्राचे महानंदा, त्याचं म्हणजे महा हा शब्द जो आहे हा महाराष्ट्रासाठी वापरलेला, ते काम दुसरीकडे जावं काय हे मला तरी स्वतःला काही मनाला पटत नाही। एनडीडीबी म्हणजे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, अर्थात राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड। ही संस्था केंद्र सरकारची असून तिचं मुख्यालय मात्र गुजरातमध्ये आहे। असं म्हटलं जातं की गुजरातच्या अमूल दुधाच्या ब्रँडचा जो विकास झाला
त्यात या संस्थेचा हात होता. पण हा आरोपही होतो की एनडीडीबी केंद्राच्या अखत्यारीत येत असली तरी त्यावर गुजरात सरकार आणि तिथल्या दूध कारणाचाही मोठा प्रभाव राहिलाय. महानंद ही महाराष्ट्रातल्या दूध संस्थांची शिखर म्हणजे प्रमुख संस्था आहे. महाराष्ट्र दूध सहकारी संघाचा शॉर्ट फॉर्म म्हणजे महानंदा. गोकुळ, वारणा, राजहंस हे इतर सहकारी ब्रँड, तसं चितळे, गोवर्धन, गोविंद हे खाजगी दुधाचे ब्रँड. पण दुधाची शिखर संस्था गुजरातची अमूल आहे, तशीच महाराष्ट्राची दूध संस्था महानंदा आहे. जसं गुजरातचं अमूल दूध देशभर प्रसिद्ध आहे, तसं कर्नाटकात नंदिनी, तमिळनाडूत अवनी, केरळात मिल्मा, तशीच महाराष्ट्रात महानंदा. पण या चारही राज्यात महाराष्ट्राच्या महानंदाची आर्थिक स्थिती सर्वाधिक खराब आहे. कधी काळी महानंदाचं दूध वितरण दिवसाला 8 लाख लिटर होतं. आता ते दिवसाला फक्त 25 ते 30 हजार लिटर इतकं आहे. अनेक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार थकलेत. 722 वितरक, 20 लाख लिटर संकलनाची जागा, कोट्यवधींची जमीन अशी मूलभूत यंत्रणा असूनही महानंदाला उतरती कळा लागली आहे. या घडीला महाराष्ट्राला खासगी दूध उत्पादक 72% दूध वितरित करतात, तर सहकारी दुधाच्या ब्रँडचा वाटा यात केवळ 28% उरलाय. मनोज गाडेकर, TV9 मराठी, नगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.